नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब एन जी सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशन. तर सिम्प्लिफिकेशनमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत व्ही बोर्डमास. तर हे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप वेळेस विचारलं जातं, तर आपण त्याची या ट्रिकने सॉल्व करून पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपल्याला भरपूर काही एक्झाम्पल अशाप्रमाणे असतात. 6 minus 5 minus 24 divided by 13 minus 5 ब्रॅकेट कंप्लीट, दुसरा सुद्धा ब्रॅकेट. असे एक्झाम्पल खूप वेळेस आपल्याला विचारले जातात, तर ते आपल्याला एक्झाममध्ये सॉल्व करताना येईल. त्यामुळे आपण व्ही बोर्डमासच्या पद्धतीने कसे सॉल्व करतात ते पाहणार आहोत. व्ही बोर्डमास मित्रांनो काय आहे? व्ही BOD MAS व्ही बोर्डमास. तर व्ही मध्ये जिथे बार असतो, फॉर एक्झाम्पल आता 6 × 5 डिवायडेड बाय 2 असं काही असलं आणि 6 × 5 वर बार असेल, तर हे बारचे अगोदर सॉल्व करायचे असतात. या स्टेपने आपण सॉल्व करत करत जायचे असतात. व्ही म्हणजे बार, बी मीन्स ब्रॅकेट्स, O means off, D means divide, M means multiplication, A means addition आणि सबट्रॅक्शन. तर ह्या प्रकारे आपल्याला ते सॉल्व करत जायचे असतात. तर ते कसे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बार, त्यानंतर ब्रॅकेटचे असतात ते, त्यानंतर ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, त्यानंतर ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन पण ते ऑफच्या रूपात असतं, ते अगोदर सॉल्व करायचे. त्यानंतर डिवाइड म्हणजे भागाकार, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर आपण मित्रांनो काही एक्झाम्पल घेणार आहोत, तर ते कसे आन्सर येतील ते आपण पाहणार आहोत. आता आपण एक्झाम्पल घेऊया. 1 2 3 आणि 4. तर इथे आपण घेऊया 8 डिवायडेड बाय 8 ब्रॅकेटमध्ये 2, इथे 8 डिवायडेड बाय 8 × 2, त्यानंतर 8 डिवायडेड बाय 8 ऑफ 2, त्यानंतर 8 डिवायडेड बाय 8 बार ऑफ 2. हे मित्रांनो चारही एक्झाम्पल आपल्याला दिसायला सेम वाटतात, पण आपण व्ही बोर्डमासच्या सहाय्याने ते सॉल्व करणार आहोत. व्ही बोर्डमास. तर मित्रांनो इथे काय सांगितलंय, व्ही बोर्डमासच्या याच्याने गेलो तर इथे अगोदर हा ब्रॅकेट आहे, तर अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर आपण काय करू, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करू. 8 डिवायडेड बाय 8 × 2 16. आन्सर काय आलं, 8 डिवायडेड बाय 16. त्याला सिम्प्लिफाय केलं तर 8 दुने 16, 1/2. तर हे आपल्याला इथे ब्रॅकेट दिल्याने हे आन्सर आलं. त्यानंतर आपण हा सॉल्व करूया. दुसरा पण एक्झाम्पल दिसायला सेम आहे, ते आपण सॉल्व करून पाहूया. तर मित्रांनो इथे काय 8 डिवायडेड बाय 8 × 2. तर व्ही बोर्डमासच्या सहाय्याने इथे बार तर नाही, ब्रॅकेट पण नाही, ऑफ पण नाही, काय आलं डिवाइड. अगोदर डिवाइड करायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन. इथे डिवाइड केलं, 8 डिवायडेड बाय 8 1 × 2, 1 × 2 2.
तर याचं वेगळं आन्सर आलेलं आहे, पहिल्याचं वेगळं. आता इथे पाहूया. इथे काय आहे, डिवाइडच्या अगोदर ऑफ आहे. मग ऑफचं आपण सॉल्व करूया. 8/2 म्हणजे 8 डिवायडेड 8/2, 8 दुणे 16. त्यानंतर 8 डिवायडेड बाय 16 किती आलं, 1/2. जे फर्स्ट आलं तेच हे पण आलं. कारण की इथे ब्रॅकेट आहे, इथे ऑफ आहे. दोन्ही पण जर असते तर अगोदर ब्रॅकेट सॉल्व केलं असतं, त्यानंतर ऑफ सॉल्व केलं असतं. आता इथे मित्रांनो इथे बार आहे, तर व्ही म्हणजे बार असतो, तर तो बार अगोदर सॉल्व करायचं. 8 डिवायडेड बाय 8 आलं 1. ऑफ म्हणजे इंटू 2, 1 इंटू 2 2. तर अशा प्रकारे आपल्याला दिसायला चारही एक्झाम्पल सेम दिसत होते, पण आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळं आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारेच आपण पुढचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. मित्रांनो आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. 4 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3. आणि दुसरं 4 डिवायडेड 2 इंटू 3 असं. तर इथे काय करायचं मित्रांनो, अगोदर इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे हा ब्रॅकेटमध्ये फक्त 3 आहे, म्हणून तो सॉल्व होणार नाही. म्हणजे सॉल्व केलं तरी तो ब्रॅकेटचाच बाहेर 3 राहणार. मग काय येणार, 4 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर तो 3 बाहेर आला. त्यानंतर व्ही बोर्डमासच्या साहाय्याने गेलो तर अगोदर डिव्हिजन येतं मल्टिप्लिकेशनच्या अगोदर. 4 डिवायडेड बाय 2 किती आलं, 2 इंटू 3 किती आलं आन्सर, 4 त्रिक 3 दुणे 6 हे आन्सर आला. आता आपण इथे जाऊ. इथे दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन नाही आहे, म्हणून काय येणार, अगोदर ब्रॅकेट सॉल्व होणार. 3 दुणे 6 म्हणून 4 डिवायडेड बाय 3 दुणे 6, 4 भागिले 6 किती आलं, 2/3. 2 दुणे 4, 3 दुणे 6. अशा प्रकारे मित्रांनो आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. आता थर्ड एक्झाम्पल आहे 5 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 5. तर यामध्ये मित्रांनो काय करायचं, तर यामध्ये आपल्याला हा भागाकार अगोदर करायचा की हा भागाकार अगोदर करायचा. तर मित्रांनो भागाकार करताना म्हणजे आपल्याला हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण लेफ्ट टू राईट जायचं. लेफ्ट टू राईट म्हणजे आपण या बाजूने सॉल्व करत घ्यायचो. आता 5 डिवायडेड 5 किती, 5 डिवायडेड 5 1, 5 डिवायडेड 5 1 आलं. आपण पूर्ण घेऊया डायरेक्ट. 5 डिवायडेड 5, त्यानंतर हे डिवायडेड 5, तर याला मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, इंटू 1 डिवायडेड 5, त्याला उलट करायचं. मग ते काय झालं, 5 डिवायडेड 5 1 इंटू 1 डिवायडेड 5, आन्सर आलं 1 डिवायडेड बाय 5. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. फोर्थ एक्झाम्पल 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3 ऑफ 4 डिवायडेड बाय 3. तर हे आपल्याला व्ही बोर्डमासच्या साहाय्याने सॉल्व करायचं आहे. तर मित्रांनो यामध्ये काय येणार, व्ही बोर्डमासमध्ये पहिल्यांदा येतं बार, त्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर ऑफ, नंतर व्ही बोर्ड BOD, डिवाइड, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. तर इथे अगोदर आपल्याला बार तर नाही, ब्रॅकेटसुद्धा नाही, त्यानंतर ऑफ.
ऑफचं अगोदर सॉल्व करून घ्यायचं. मग हे जसं तसं लिहायचं. 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3 ऑफ 4 4 त्रिक 12 डिवायडेड बाय 3. आता आलं सर्वांचं डिवाइड. त्यानंतर काय करायचं, मग त्यांना डिवाइड करायचं. 3 डिवायडेड बाय 3, त्यानंतर डिवायडेड बाय 12 तो मल्टिप्लिकेशन करून 1/12. त्यानंतर डिवायडेड बाय 3 तो पण मल्टिप्लिकेशन करून 1/3. आता हे आपल्याला सॉल्व करायचं. हे 3 3 कॅन्सल. किती आलंय, 1 × 1 1 डिवायडेड बाय 12 त्रिक 36. हे आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये भरपूर पाहायला मिळतात. आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून पाहूया. 7 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 प्लस ब्रॅकेटमध्ये 5 ऑफ 3 डिवायडेड बाय 3, त्यानंतर -2 -4 + 1 चा बार, ब्रॅकेट कंप्लीट. मित्रांनो, हे आपण कशा पद्धतीने सॉल्व करूया. तर मित्रांनो, व्ही बोर्डमासच्या पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला अगोदर बार सॉल्व करायचं, पण आपण बार सॉल्व करून घेऊया. बाकी एक्झाम्पल जसं तसं लिहूया. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असं लिहायचं नाही. आपण जे जे पाहिजे ते पटापट सॉल्व करत कमी करत घ्यायचं. पण इथे आपण लिहूया 5 ऑफ 3 डिवायडेड बाय 3 -2 -4 + 1 5. त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला बारचं झालं. बार नंतर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ब्रॅकेट सॉल्व करताना आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय अगोदर ऑफ आहे, तो ऑफ सॉल्व करायचं. त्यानंतर 7 मायनस, आपण इथे डायरेक्ट सॉल्व करूया. हा ब्रॅकेट 5 त्रिक 15 15/3 5, म्हणजे 2 प्लस याचा आन्सर आला 5 -2 -5. मित्रांनो, यामध्ये आता आलं 7 मायनस. आता ह्या ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेटमध्ये अगोदर ॲडिशन नंतर सबस्ट्रॅक्शन. 5 + 2 7 आणि मायनस इथे -7, ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर समजलं मित्रांनो, 7 जसं आहे तसं लिहिलं. -2 + 5 + 2 7 आणि -2 -5 -7 इज इक्वल टू 7. यांना ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. तर मायनस आहे, हा 7 मायनस होईल, हा मायनस मायनस प्लस होईल. प्लस 7 - 7 0 + 7, आन्सर आलं 7. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तर मित्रांनो, व्ही बोर्डमासचे आपण अजून एक्झाम्पल घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.